नमस्कार. सध्या आपण भगवानगडाचा नारळी सप्ताह चालू आहे. 90वा नारळी सप्ताह घोगस पारगाव तालुका शिरूर कासार या ठिकाणी भगवानगडाचा नारळी सप्ताह चालू असून आज सप्ताहाचा माझ्या माहितीप्रमाणे 6वा दिवस आहे, बरोबर आहे. आणि आज 7वा दिवस आहे. बरं, आज 7वा दिवस आहे आणि या सप्ताहामध्ये एक अतिशय छान उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे. रक्तदान, जे दानात दान, जे श्रेष्ठ दान आपण समजतो ते रक्तदान या सप्ताहानिमित्त होतं आहे. अनेक तरुण या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं रक्तदान करत आहेत. तर आपण आपल्यासोबत आहेत बीडची एक ब्लड बँक आहे, बीड ब्लड बँक. तर त्या सरांसोबत आपण चर्चा करूया. सर, काय वाटतं तुम्हाला? आता सप्ताह 7वा दिवस आहे तरी रक्ताचं भरपूर प्रतिसाद भेटत आहे. तर इथे जवळजवळ 2 ब्लड बँक आहेत, एक जीवनदायी ब्लड बँक आणि आपली ब्लड बँक. आज आपला 2रा दिवस आहे. जीवनदायीचा एक 4था-5वा दिवस आहे. टोटल दोन्ही ब्लड बँकेचे मिळून कमीत कमी एक 50+ डोना झालेले आहेत. अशा उन्हामध्ये पण प्रतिसाद खूप चांगला आहे. तर सरांनी सांगितलं की या ठिकाणी 2 ब्लड बँक आलेले आहेत आणि जवळजवळ 50पेक्षा जास्त पिशव्या रक्ताचं संकलन या ठिकाणी झालेलं आहे जवळजवळ. जी जीवनदायी ब्लड बँक आहे ती परवा पण आलेली होती आणि आज बीड ब्लड बँक आज या ठिकाणी आलेली आहे. तर एवढ्या उष्णतेच्या वातावरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाकडून या ठिकाणी ब्लड डोनेशनसाठी प्रतिसाद मिळत आहे. आपल्यासोबत काही रक्तदान करणारी मंडळीसुद्धा आहे. बोला बोला बोला, काय वाटलं ते बोलायचं. सरपंच बोलतो. रक्तदान तर केलंय ना? रक्तदान केलंय म्हटलं, मग काय वाटलं नेमकं? का रक्तदान केलं? रक्तदान का केलं हे सांगा. रक्तदान हे शरीराला चांगलं आणि पुढील म्हणजे दुसऱ्यांसाठी एक चांगलं उपयोगी होतं आणि ज्या आवश्यक म्हणजे सर्व माणसाला पुढील कोणताही त्रास होत नाही आणि ज्या माणसाला गरज आहे त्यांना आपल्यापासून एक गरज त्यांची पूर्ण होते, जीवनदान म्हणजे भेटते. तर या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांनी रक्तदान केलेलं आहे की भविष्यात कोणालाही रक्ताची गरज लागली तर या आपण जे रक्तदान केलं आहे त्या माध्यमातून एखाद्याचं जीवन वाचू शकतं, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तर या ठिकाणी आपल्यासोबत जीवनदायी ब्लड बँक बीडचे सर आहेत. तर सर, काय तुमचं काय मत आहे? आज 7वा दिवस आहे सप्ताहाचा, उद्या समाप्ती आहे. पहिल्या दिवसापासून आपण रक्तदान शिबिर इथे चालू केलेलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथं रिस्पॉन्स भेटत आहे. कसं आहे, उन्हाळा असल्यामुळे सगळे कॉलेज वगैरे, शाळा वगैरे, महाविद्यालय वगैरे सगळे बंद येतं आणि रक्ताचा हे एवढा तुटवडा आहे. सांगायचं म्हणजे 98% लोकांना गरज आहे रक्ताची आणि 2% फक्त रक्तदान शिबिर होतात. त्याच्यामुळं काही थॅलेसिमियाचे आजार आहेत, त्यांना वारंवार ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतो. त्याच्यानंतर जे डायलिसिस असतात, जे किडनीचे आजार असतात, त्यांना पण रक्ताची गरज असते. त्याच्यानंतर मेजर ऑपरेशन असेल, हवेला लागून काही गावं आहेत, ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्यांना रक्ताचं खूप गरज असते. माझी एक एवढीच विनंती आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही रक्तदान करत चला. रक्तदान केल्यामुळं कोणते साईड इफेक्ट होत नाहीत. रक्तदान केल्याच्यानंतर त्या डोनरला स्वतःला कोलेस्ट्रॉल प्रकारचा एक आजार असतो, ते आजार 99% होत नाही. बीपीचा त्रास होत नाही, शुगरचा त्रास होत नाही, वजन जे आहे ते नियंत्रणामध्ये राहतं. अशा पद्धतीने अनेक फायदे आहेत रक्तदानाचे. आता थोडक्यात सांगता येणार नाही, थोडं चालतं. धन्यवाद सर. तर रक्तदानाचे फायदे आणि रक्तदानाचं महत्त्व सरांनी या ठिकाणी विशद केलं आहे. आपल्यासोबत आहेत या परिसरातील युवकांचे प्रेरणास्थान माऊली खेडकर, माऊली नागरगोजे, माफ करा, माऊली नागरगोजे या सप्ताहामध्ये अहोरात्र ते सेवा देण्याचं कार्य करत आहेत आपल्या संपूर्ण टीमतर्फे. तर काय वाटतं तुम्हाला एकूण या 7 दिवसाच्या तुमच्या प्रवासाविषयी? या घोगस पारगाव गावामध्ये यावर्षी 90वा नारळी सप्ताह सुरू आहे. हा सप्ताहाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत जेवढे सप्ताह झालेत भगवान बाबाची, त्यामध्ये सगळ्यात भव्यदिव्य असा सप्ताह हा पाहायला मिळत आहे. या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी या गावकऱ्यांनी बुंदीचे लाडू 20 क्विंटल बुंदीचे लाडू, दुसऱ्या दिवशी गुलाबजामुनची पंगत, नंतर शेंगुरी आमटी आणि याच्यात सगळ्यात विशेषतः म्हणजे
परिसरातील सर्व गावे आपण आपल्या स्वखुशीने वाजत गाजत भाकरी, बैलगाडीने भाकरी आपण आपल्या पद्धतीने इथे अन्नदान करण्यासाठी पाठवून देत आहेत। इथे एकही भाविक भक्त उपाशी राहत नाही। दुसरा विषय असा आहे, सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 12पर्यंत 24 घंटे अन्नदान चालू आहे। ह्या मंडपमध्ये जर पाहिलं, दररोज लाख ते दीड लाख लोक प्रसादाचा आस्वाद घेत आहेत। त्यामुळे या सप्त्याला एक आमच्या परिसरासाठी महत्त्वाची पर्वणीच म्हणावी लागेल। आणि सगळ्यात मेन या सप्त्यामध्ये नामदेव शास्त्रीजी महाराजांच्या कुशल नेतृत्वाखाली सप्त्याचं नियोजन आहे। घोगस पारगावच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगलं नियोजन करून, मेहनत करून आपण पाहिलं तर महिला, पुरुष, तरुण मंडळ हे सर्वच अहोरात्र झटत आहेत। त्यामुळे या सप्त्याचं या परिसराला खूप मोठी पर्वणीच म्हणावी लागेल। तर माऊली नागरगोजे यांनी सांगितलं आहे की या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये घोगस पारगावचे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील विविध गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत। शास्त्रीजींच्या नियोजनाखाली, मार्गदर्शनाखाली हा सप्ताह यशस्वीरित्या संपन्न होतो आहे। उद्या या सप्ताहाचा अंतिम दिवस आहे बहुतेक। उद्या शास्त्रीजींचं काल्यांचं कीर्तन होईल आणि या सप्ताहाची सांगता होईल। तर एकूणच या परिसरामध्ये सध्या भक्तीचं आणि एक शक्तीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। सर्वजण या ठिकाणी भक्तीच्या वातावरणामध्ये लीन झालेले आहेत आणि या भक्तिमय वातावरणातसुद्धा एक सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदानासारखा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे। ही अतिशय समाधानकारक बाब आहे। धन्यवाद।